येत आहे। धामणी धरण 64% भरले आहे तर वांद्री प्रकल्प 70% भरले आहे। कवडास धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे। जी लहान धरणे आहेत ती 100%च्या आसपास भरली गेल्याचेही बोलले जात आहे। असाच पाऊस राहिल्यास नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। तर पालघर जिल्ह्यातील पूर्व पट्टीत मुसळधार पाऊस कोसळत आहे। पालघर जिल्ह्याला मंगळवारी येलो अलर्ट, बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याची माहिती हवामान खात्याच्या वतीने देण्यात आली आहे। तर जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू पूर्व आणि तलासरी तालुक्यातही आता जोरदार पाऊस कोसळत आहे। तर पश्चिम किनारपट्टीत पाऊस ओसरला असला तरी पूर्व पट्टीत जोरदार पाऊस असल्याने पिंजाळ, दहेजा, सूर्या, वैतरणा या सर्वच नद्यांना पूर आला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली पण जूनमध्ये पाऊस पडलाच नाही। हवामान खात्याने जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता पण जुलैच्या सुरुवातीला पाऊस हा पडलाच नाही। त्यानंतर जुलैच्या एंडिंग पासून पावसाने मुसळधार सुरुवात केलेली आहे। गेले 5 दिवस झाले सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे। तर पालघर जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपले आहे। तर गेले 5 ते 6 दिवस झाले पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस धोधो कोसळत आहे। तर आज आणि उद्या हवामान खात्याने अलर्ट जाहीर केलेले आहे। तर आपण वैतरणा नदीच्या इथे आहोत। आपण बघू शकतात का नदी किती मोठ्या प्रमाणे वाहत आहे, पूर्ण फ्लो झाली आहे। जर पाऊस असाच 2 दिवस राहिला तर पाणी हे रस्त्यावर येईल आणि मनोरमध्ये पाणी शिरण्याची भीती वर्तवली जाते। तसेच बघायला गेले तर पालघरमधील सर्व धरणं ओव्हरफ्लो झालेले आहेत। सर्व ठिकाणी जर धरणाचे दरवाजे उघडले तसेच पाणी हा 2 दिवस तसाच पडत राहिला तर नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आलेला आहे। कारण पाणी हा मुसळधार कोसळतच आहे, रात्र दिवस पाऊस हा पडतच आहे। त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, तसेच अति आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे। तसेच फिरण्यासाठी, पर्यटन स्थळांसाठी नदी किनारी तसेच धबधब्यांवर नागरिकांनी जाऊ नये असे शासनाकडून सांगण्यात येत आहे। हवामान विभागाने आज आणि उद्या अलर्ट जाहीर केलेले आहे। तर नागरिकांनी अति आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, कारण नदी, नाले, बंधारे, धबधबे, धरणे ओव्हरफ्लो झालेले आहेत। आपण बघू शकतात का पालघरमध्ये अनेक ठिकाणी हे रस्त्यावर पाणी आलेले आहे। त्यामुळे जर अति आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे। कॅमेरामॅन अपू उकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, म्हणून। तसेच डहाणू तालुक्यातील रानशेत भागातून वाहणारी सुसरी नदीला सुद्धा पूर आला आहे। तर सूर्या नदी ओसंडून वाहायला लागली आहे। पावसाचा जोर असाच राहिल्यास आणि धामणी धरणाचे दरवाजे उघडले गेले तर गेल्या वर्षीसारखी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। असे झाले तर नदीकाठच्या 100 गावांना धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे। सूर्या नदी ही धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। या मुसळधार पावसामुळे लावणी केलेली भात शेती पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। तर हवामान खात्याने राज्यातील 10 जिल्ह्यांना मंगळवार आणि बुधवार ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे। पालघर, ठाणे, मुंबईत बुधवारी, तर रायगड जिल्ह्याला मंगळवारी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्याला बुधवार, गुरुवार, तर पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंगळवारी व बुधवारी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी तसेच साताऱ्यात रेड अलर्ट नंतर पुढील 2 दिवस मुसळधार, तर गुरुवारी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे।